मित्रांनो, एकदा कडक उन्हातून एक महाराज असे रस्त्यानं चाललेले होते. एका बिचाऱ्या बाईनं बघितलं की आता जेवणाची वेळ आहे आणि महाराज उन्हातानाच चाललेत. ती म्हणली, महाराज 2 मिनिटं या, तांब्याभर पाणी घ्या. महाराजांना पाणी दिलं आणि म्हणाली, आता जेवणाची वेळ झालीये, जेवूनच जा. महाराजांना तिचा प्रेमाचा हात मोडता आला नाही. ते जेवायला थांबले. बिचारीला वाटलं की महाराज जेवतात आणि गोडधोड काहीच नाही. ती शेजारच्या बाईकडे गेली आणि म्हणली, महाराज जेवायला आलेत, जरा काही गोडधोड आहे का? ती म्हणाली, मी आत्ताच खीर बनवलीये, एवढी खीर घेऊन जा. ती खीर घेऊन आली. महाराज चांगले जेवत होते. त्यांनी खीर घेतली आणि खीर घेतल्याबरोबर महाराज तिथेच मरून पडले. आता नेमकं झालं कसं? प्रकरण वरती गेलं चित्रगुप्ताकडे. यमानं विचारलं, काय झालं? आता इकडे खाली गल्लीतल्या 2 बायका गप्पा मारत होत्या. त्या म्हणल्या, महाराज बिचारे चांगले त्यांचे चालले होते ना, या दोघींनी प्लॅन करून बोलवलं महाराजांना. एकटीनं नाही, दोघींचे मिळून ठरलेलं. यांच्या अशा गप्पा चाललेल्या. पण वरती जेव्हा इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झाली तेव्हा यमाच्या लक्षात आलं की प्रकरण काहीतरी वेगळेच आहे. ज्या वेळेस ती बाई खीर घेऊन येत होती त्यावेळेला नेमकं वरतून एक घार उडत चाललेली होती. त्या घारीच्या तोंडात साप होता आणि त्या सापाचे विष बरोबर त्या वाटीत पडलं आणि म्हणून महाराज गेले. जेव्हा यमानं हे सगळं चित्रगुप्ताला सांगितलं तेव्हा प्रश्न पडला की हे पाप नेमकं टाकायचं कुणाच्या नावावर? चित्रगुप्त म्हणले, त्या घारीच्या नावावर टाका. तर यम म्हणले, तिची काय चूक? ती बिचारी तिचं भक्ष घेऊन चालली होती. मग सापाच्या टाका. यम म्हणाले, अहो तो तर स्वतःचा जीव वाचवत होता. मग जिनं जेवायला बोलवलं तिच्या नावावर टाका. महाराज गप चालले होते. हिला काय कारण होतं जेवायला बोलवायचं? यम म्हणाले, अरे तिनं तर बिचारीनं श्रद्धेनं जेवायला बोलवलं. मग जिनं खीर दिली तिच्या वाट्याला टाका. नाही, तिच्या वाट्यालाही नाही टाकता येणार. मग प्रश्न पडला, हे पाप टाकायचं कुणाच्या वाट्याला? तेव्हा यमराज म्हणले, त्या 2 बायका खाली गप्पा मारत आहेत ना, ज्यांना काही घेणं नाही, देणं नाही, माहिती नाही, त्या दोघींच्या नावावर हे सगळं पाप टाकून द्या. मित्रांनो, यातून सांगायचं तात्पर्य एवढंच की काहीही घेणं देणं नसताना आणि कोणतीही सत्य माहिती नसताना जी लोक विनाकारण दुसऱ्यांची निंदा करतात आणि अफवा पसरवतात त्यांच्या वाट्याला जगातलं सर्वात मोठं पाप जातं. दुसऱ्यांची निंदा करणं हे पाप आहे. हा विचार पटला असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.